नमस्कार, स्वागत आहे सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून फायनली शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून तुमच्यासाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। तर हा शासन निर्णय काय आहे, आनंदाची बातमी काय आहे, जाणून घेऊया सविस्तर। त्यापूर्वी एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला मग पाहूया नेमका शासन निर्णय काय आहे। तर स्क्रीनवरती पहा, महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी जो आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग सेपरेटरित्या स्थापन करण्यात आलेला आहे, मात्र तात्पुरत्या स्वरूपात सामाजिक न्याय विशेष विभागांतर्गतच या लाभार्थ्यांना लाभ जो आहे तो वितरित केला जात आहे आणि दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे आणि त्याच निर्णयाचा हा GR आहे, शासन निर्णय आहे। तर यामध्ये नेमकी काय माहिती आहे पाहू। तर पहा कशा संदर्भात आहे हा शासन निर्णय। सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरता दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींना राज्य परिवहन मंडळामार्फत महामंडळामार्फत मोफत प्रवास, या ठिकाणी पहा बसने मोफत प्रवास सवलत या योजनेकरता निधी वितरण आणि खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। म्हणजेच काय आहे, सन 2026-27 या चालू वर्षामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणारे आणि पुरस्कार प्राप्त जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना राज्य परिवहन महामंडळामार्फत बसने आता मोफत प्रवास देण्यात येणार आहे आणि मोफत प्रवास सवलत ही योजना त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे आणि याच योजनेकरता जो निधी लागत आहे तो निधी वितरित आणि खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता या GRच्या माध्यमातून मिळालेली आहे। निधीसुद्धा मंजूर आहे आणि हा निधी आता खर्च करण्यात येणार आहे। दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांगांसाठीच मोफत बसने प्रवास या योजनेअंतर्गत हा निधी वितरित केला जाणार आहे, खर्च केला जाणार आहे। म्हणजेच काय, तर तुम्हाला सेपरेट याचे पैसे किंवा अनुदान मिळणार नाही, तर तुम्हाला मोफत बसने प्रवास दिला जाणार आहे। त्यासाठी ही योजना आहे आणि त्याचाच हा निधी वितरण करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे। पहा, बसने मोफत प्रवास करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना वेगवेगळ्या, त्याचबरोबर आणखीनही वेगवेगळ्या सुविधा दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येत असतात। मात्र काय आहे, बऱ्याच लाभार्थ्यांना योजना काय आहे नेमकी ही माहीत नसतं आणि त्यामुळे ते योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। आता दिव्यांगांसाठी ज्या पद्धतीने बसने मोफत प्रवास असो किंवा दिव्यांगांना स्वतःच्या पायावर आर्थिक सक्षम बनवण्यासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनासुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत। 3 चाकी रिक्षा असो या वाटपासंदर्भात योजना आहे। दिव्यांग व्यक्तींना दर महिन्याचं अनुदान सोडता या सगळ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। मात्र बरेच दिव्यांग आहेत, त्यांना ह्या सर्व गोष्टींची माहिती नाही, त्यामुळे हे योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत, हेही तितकंच खरं आहे। पहा, जर तुम्हाला एक छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकार तुम्हाला आर्थिक सहाय्य द्यायला तयार आहे, मात्र तुम्ही त्यासाठी अप्लाय करणं गरजेचं आहे। दिव्यांग व्यक्तींना राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अशा पद्धतीचे वेगवेगळे निर्णय त्यांच्यासाठी घेण्यात आलेले असून ते लागूसुद्धा झालेले आहेत। जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, आनंद दिघे साहेब यांच्या माध्यमातून दिव्यांग अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आलेली आहे, ज्या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना 3000 रुपये इतकं अनुदान देण्यात येणार आहे। आता त्या योजनेची माहिती तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर दिलेली आहे, तो व्हिडिओ व्यवस्थितरित्या पहा आणि त्यासाठी अप्लाय करणार असाल तर तो व्हिडिओ तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। आता कालचा तो व्हिडिओ आहे, 3000 रुपये दिव्यांग व्यक्तींना दिले जाणार आहेत आनंद दिघे साहेब यांच्या माध्यमातून, म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ जी योजना सुरू करण्यात आलेली आहे त्या योजनेअंतर्गत